पैन पैशाचा हिशेब जे आपण म्हणतो ना, हं, पैन पैशाचा हिशेब लिहिलाय. अगदी. तर अक्षरशः लिटरली अण्णांनी पैन पैशाचा हिशेब लिहिलेला आहे या डायरीमध्ये. ही डायरी 55 सालची आहे. 1955. 1955 सालची डायरी आहे. त्यावेळेला विहीर काढायचं काम चालू होतं. आणि एखाद्या व्यक्तीकडून जर 1 रुपया उसना घेतला असेल तर त्यांनी 1 रुपया लिहिलेला आहे त्याच्या नावावर. पांडुबा लादे यांच्याकडून घेतले. जानू डांगे यांच्याकडून 2 रुपये घेतले उसने. कोणाकडून उसने घेतलेले पैसे किती काळजीपूर्वक लिहिलेले आहेत. 1 रुपया उसना घेतलेला त्यांनी लिहिला आहे. जेमतेम 3री इयत्ता शिकलेले आमचे आजोबा. केळी विकली, ही 2.5 रुपयाची केळी विकली. 1955ची डायरी आहे. 2.5 रुपयाची केळी विकलेला हिशोब भोसले साहेबांच्या वडिलांनी, नामदेव अण्णांनी किती व्यवस्थित लिहिलेला आहे बघा. आणि 3 पैसे दळण्यासाठी दिले. हे 3 पैसे दळण्याचे लिहिले, 3 पैसे. आणि त्याच्या खाली नारळ दिसते बघा. नारळ 8 आण्याचा आणला. 8 आणि नारळ, 3 पैसे आणि दळण. 1.5 रुपये गाड्याला दिला. 1.5 रुपया. पान दिसते तुम्हाला 15 मार्च 1955. हे बघ, ही 1 रुपया म्हणजे 16 आणे. 1 आना म्हणजे 4 पैसे. 1 पैसा म्हणजे 3 पै. म्हणजे 1 रुपयाच्या 192 पै झाल्या. 1 रुपयाच्या 192 पै झाल्या. 192 पै 1 रुपया. 192 पै म्हणजे 1 रुपया. 1 आण्याच्या 12 पै. आता काय पाहिजे तुला? विहीर काढण्यासाठी त्यावेळेला सरकारी कर्ज मिळत होतं मामलेदारकडून. आणि ती विहीर काढली. त्या विहिरीसाठी 1,000 रुपये हे तगई आणलेले अण्णांनी लिहिले मामलेदारकडून. म्हणजे सरकारी कर्ज आहे ते. त्यावेळेला सरकारी कर्ज विहिरीसाठी मिळत होतं. तगई म्हणजे कर्ज. तगई म्हणजे कर्ज. 1,000 रुपये विहीर काढण्यासाठी मामलेदारकडून. हे किती? हे 4 आणे. 1 रेष आणि दोन्ही बाजूला 2 टिंब. हे 4 आणे. हे 8 आणे. 2 रेषा 2 टिंब 8 आणे. हे 12 आणे. 3 रेषा 2 टिंब. हे 12 आणे. बर. म्हणजे त्या ह्या पूर्वी लिहिण्याची पद्धत ही अशी होती. आता समजा 1 रुपये 4 आणे तर असं लिहायचं. 1 रुपये 4 आणे. बर. 1.5 रुपये असं लिहायचं. बर. 1 रुपये 12 आणे असं लिहायचं. हां. आता 1 रुपये 4 आणे 3 पैसे. बर. तर असं लिहायचं. 1 रुपया 4 आणे 3 पैसे. कसं? 1 रुपया 4 आणे 3 पैसे. बर. इंजिन करता रॉकेल आणली 4 आणे. हे बघा. किरकोळ खर्च 8 आणे आणि 1 पैसा. इंजिनचे भाडे दिले 25 रुपये 8 आणे.